सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधून आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर आमच्या उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, दुसरे आमदार सुभाष बापू देशमुख बापू, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रदादा कोटे, दिलीपराव माने, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या नव्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून प्रभाग क्रमांक 6 मधून 4 उमेदवार सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणार याची आज तुम्हाला खात्री देतो आणि हा विजय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही त्यांना समर्पित करू। दादा, आपण अगोदर भरपूर कामे केलेली आपल्या प्रभावामध्ये असेल, आता तरुणांसाठी काय करायची इच्छा आहे? शासनाच्या तर सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेतच, पण आजकाल तरुणांना आणि बेरोजगारांना काम पाहिजे। त्या निमित्तानं आता आम्ही सत्तेत जाणार आहोत। सत्तेचा फायदा या तरुणांना करून देण्यासाठी आम्ही जॉब फेअर वगैरे लावू। कुठं कुठं नोकरीची संधी उपलब्ध आहे तिथं आमच्या येथील सर्व स्तरातील शिक्षित, उच्च शिक्षित, कमी शिक्षित त्या सर्वांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। बेरोजगारांसाठी अनस्किल्ड लोकांसाठी सुद्धा नोकरीचा काय त्याच्या जॉब फेअर मधून काय फायदा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू। दादा, एका रात्रीतनं पक्ष बदलला, सकाळी शिवसेनेकडनं अर्ज भरणार म्हणून कारण संध्याकाळी भाजप अर्ज दाखल केला, काय नाही? नाही, असं आम्ही वानकर आहोत, संध्याकाळी लपून छपून काय केलेलं नाही। जे बी करतो उघड करतो आणि काय कुणाला काय घाबरायचं काही कारण नाही। आम्ही काय कुणाची मक्तेदारी नाही। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळीकडेच बदलत चाललेलं आहे। आता अनेक आमदार फुटले, अनेक आपापल्या मतदारसंघातल्या अडचणीनुसार गेले, मग काय आमच्यात पण तेव्हा आलेच होते ना, मग आलेल्यांचं स्वागत केलं जातच ना, गेलेल्यांना गद्दार म्हणलं जातच ना, मग त्याचा काय फरक पडत नाही। आणि माझा प्रवेश करण्यामागचा उद्देश म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या नेतृत्वानं जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व विद्यमान आमदारांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रवेश झालेला आहे। दादा, काल ईबी फॉर्म देण्यामध्ये उशीर झाला भाजपकडून असा आरोप आहे, नेमकं काय सांगता? भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म हे आधीच पोचलेले होते। कालचे काहीतरी मला वाटते ते गोंधळाचा प्रकार झाला, तो एक प्रकारचे आंदोलन स्टंटबाजी होते असं इतकंच म्हणेन मी। दादा, ही उमेदवारी सेवा करण्यासाठी राहील का राजकारणासाठी राहील? नाही, नक्कीच सेवा करण्यासाठी राहील। माझ्या भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 6 हा क्षेत्रफळ आहे। विरळ अशा लोकवस्त्या आहेत, अनेक लोकांना रस्त्याची अडचण आहे आणि आदिला नदी आमच्या भागातून वाहते, तिथं पुलांची आवश्यकता आहे, पलीकडे जायला पूल नाहीत। असे खूप मोठे मोठे प्रश्न आणि मोठ्या मोठ्या निधीची गरज असलेला माझा हा मतदारसंघ आहे आणि तिथं आता इतके वर्ष आम्ही प्रामाणिकपणे तिथं निष्ठेने काम केलोच ना। आता विकास लोकांची दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, त्यांना दिलेली वचनं पाळायची आहेत। विकासाच्या दृष्टिकोनातून हे घेतलेलं पाऊल आहे आणि माझा जो पूर्वीचा पक्ष होता मातोश्री बद्दल सदैव आदर राहील। आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, उद्धव साहेब पण आमचे दैवत आहेत, आदित्य साहेबांबद्दल नितांत आदर आहे आणि माझ्या स्थानिक जे माझे शिवसेनेचे जे आतापर्यंत सहकारी होते त्यांचा पण मला खूप आदर आहे। त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलून त्यांचा अनादर करणार नाही। एकेकाळचे सहकारी आहेत। आज आमच्या भागाच्या विकासासाठी आम्ही घेतलेला निर्णय असताना कुणावर तर टीका टिप्पणी करून मला काही कारण दाखवायची गरज नाही। हा आम्ही विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष देणार नाही आणि याच्याबद्दल आमची काय तक्रार नाही।
नाही, माझं काय बोलणं नाही झालेलं आहे. मी आमच्या अधिकृत ईमेल आयडी वर आम्ही सर्व आमचे राजीनामे पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे. दादा, आपण निवडणूक जिंकल्यानंतर पुढचं आपलं काही स्वप्न आहे का, एक आमदार किंवा खासदार व्हावं म्हणून? नाही, बिलकुल. मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना विना अट विना शर्त कोणतीही मागणी कोणतीही पदाची अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही आणि माझी तशी राजकीय अभिलाषा सुद्धा नाही. मी आहे त्या लोकांसाठी मदत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यांना कुठलीही अडचण किंवा बाधा करण्यासाठी मी यामध्ये प्रवेश घेतलेला नाही. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे, आपल्या प्रभागामध्ये आता काय कशावरती निवडणूक लढली जाणार? ही चिन्हावरती लढली जाणार का आपल्या चेहऱ्यावरती लढली जाणार? आता माझ्या चेहऱ्यावरती मी कसं बोलू, त्याच्यावर लोक उत्तर देतील. आणि मी केलेली विकास कामं आहेत, माझा दांडगा जनसंपर्क आहे, आमच्या परिवाराला मानणारा वर्ग आहे आणि माझ्या सोबत जे आज उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा घराण्याचं त्यांच्या कुटुंबाचं काम आहे. माझे सहकारी जे नगरसेवक आहेत त्यांचं कार्य आहे. या सगळ्यांचे आम्ही मुहूर्तमेढ लावलेली आहे. माझ्यासोबत 2 माझ्या भगिनी त्या तरुण आहेत. महिलांचे प्रश्न, एक उच्च शिक्षित तरुणी आहे, प्राध्यापिका आहे. त्यामुळे चांगले महिलांचे प्रश्न, प्रभागाच्या त्यांना अडचणी माहीत आहेत आणि सुशिक्षित आणि गृहिणींमध्ये अशा आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. तरुण तडफदार लोकांसमोर जाताना आम्ही एक चांगलं पॅनल म्हणून जाणार आहेत, एक चांगला विचार ठेवून जाणार आहेत. उर्वरित जो आमचा विकास थांबलेला आहे, तुम्हाला माहिती आहे 54 मीटरचा रस्ता आहे, तो प्रलंबित आहे. पुलाचं काम चालू आहे. बरेचसे असे आमच्या देगाव भागामध्ये हा परिसर हद्दवाढमध्ये 92ला हद्दवाढ आल्या. अजून सुद्धा तसं मोठ्या प्रमाणात तिथे काही विकास आम्हाला मोठ्या प्रमाणात करता आला नाही. पण वाड्या वस्त्या हा विरळ आहे. तिथपर्यंत रस्ते, तिथपर्यंत पाणी नेण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आम्हाला जेवढं काय करता येईल आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. स्मशानभूमी केलेले आहे, दवाखाने आणलेले आहेत, स्मार्ट सिटीची कामं करून घेतलेली आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं जर निवडून येणारा कोणता मतदारसंघ असेल तो भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 6 असेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. निश्चितच सत्ता त्यांचीच बसणार आहे. सत्ता भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सगळेजण सत्तेतच सहभागी होणार आहोत. दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांची काय असेल ते त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत आणि पार्टी पक्ष फार मोठा आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. सगळ्यांचं कुठं ना कुठं समाधान करण्याची जबाबदारी वरिष्ठांची सुद्धा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यांना घेऊन चालणार आहोत. आता भाजप म्हणते की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, पण नव्या चेहरा असा दिसतोय की जो दुसऱ्या पक्षातून हा पक्षामध्ये आला तोच नवा चेहरा दिसतोय. त्या संदर्भात आपण काय म्हणतो? अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये मी एकटाच आहे आलेला. बापू ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. हे माझ्या 2 ताई आहेत, हे नवीन चेहरेच आहेत. त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये हे सगळे नवीन म्हणल्यानंतर जुने काय करणार? जुन्याने काय पाप केलंय? जुन्यांचं काम आहे. जुना एक अनुभवी घेऊन बाकीचे 3 घेऊन आम्ही चाललोच ना. पण आम्ही प्रभागापेक्षा आमचा जो प्रभाव आहे, आमचा जो परिवाराचा, तो संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. आता तुमच्या प्रभागामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत गणेशदादांनी केलेली कामं जी आहेत ते फक्त ठेकेदारांच्या फायद्यापुरती झालेली आहे, जनतेसाठी काही झालेलं नाहीये. त्यावरती आपण त्यांना काय प्रत्युत्तर देतात? कोण विरोधक? मला विरोधकच नाही. आणि ती कोण म्हणले मला त्याला मानत बी नाही मी. ती विरोधकाचे बी त्या म्हणजे काय त्यांना कशासाठी बोलायचं काय? विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर विरोधकच देतील. ओके, शुभेच्छा.